नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि त्यामुळे आज आम्ही इथे महाराष्ट्रीयन थाळी बनवलेली होती। त्यामध्ये आहे श्रीखंड, 2 प्रकारच्या पुऱ्या आहेत, त्यानंतर छोले आणि पनीरची भाजी आहे, त्यानंतर पनीर मटर पुलाव आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय रुचकर होणारी ही महाराष्ट्रीयन थाळी आज आपण नववर्षानिमित्त इथे बनवली आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की आम्ही इथे छोटीशी गुढीसुद्धा उभारलेली आहे। आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आणि तुम्ही इथे बघू शकता की एक कुकर मी इथे घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला यामध्ये आता चक्रफूल टाकून घ्यायचं आहे। 1 ते 2 लवंग आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी विलायची आहे, एक ती पण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे दालचिनीचा तुकडा आणि थोडी हळद आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। आणि चवीनुसार थोडं आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण हे जे छोले आहेत हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत, साधारण 1 वाटी होते, छोटी वाटी तेवढेच मी इथे भिजवून घेतलेले आहेत। त्यामुळे ते एकदम छान फुलतात पण, आणि कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये हे छानपैकी मऊसूत असे शिजतात देखील। आणि तुम्ही बघू शकता इथे आपले जे छोले आहेत हे आपल्याला पूर्ण 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे भाजीचा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी इथे एक कांदा, जवळपास 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला आता ह्या पॅनमध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर आहे एक टमाटा, तो सुद्धा आपल्याला इथं छानपैकी तेलामध्ये थोडा फ्राय होऊ द्यायचा आहे, कारण की ह्याच मसाल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। त्यानंतर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आहेत। आणि त्यानंतर इथे 1-1 इंचाचे आल्याचे 2 मी तुकडे इथे टाकून घेतलेले आहेत। आणि हे आपल्याला छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आहे दालचिनीचे तुकडे आहेत काही 2, आणि त्यानंतर याच्यामध्ये पण मी 2 हिरव्या ज्या विलायची आहेत त्यासुद्धा इथे मी टाकून घेतलेल्या आहे। फक्त आपल्याला दालचिनी आणि हिरवी विलायची या 2च खड्या मसाल्यांचा इथं वापर करायचा आहे, की ज्यामुळे या भाजीला एकदम छान चव येते। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला हे जो मसाला आहे हा छानपैकी परतवून घ्यायचा आहे। आणि नंतर मिक्सरला हा वाटून घ्यायचा आहे, थोडा थंड होऊ द्यायचा। आणि मग नंतर याची जी पेस्ट आहे ही आपल्याला वाटून घ्यायची आहे भाजीच्या फोडणीसाठी। आणि त्यानंतर इथे मी आता काही पनीरचे तुकडे केलेले होते क्यूबमध्ये। आता ते पनीरचे तुकडे आपण थोडं बटर टाकून तळून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, खूप सुंदर रेसिपी आज आपण इथे तयार करत आहोत। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की जे क्यूब आहेत हे तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बटरमध्ये छानपैकी शॅलो फ्राय होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने आपल्याला छोले पनीरची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत। आणि त्यामुळे आता तुम्ही बघताय की इथे किती सुंदर पद्धतीने आपले जे पनीरचे तुकडे आहेत हे तळून झालेले आहेत। आपण यांना आता एका ताटलीमध्ये काढून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला आता याच जे पॅन आहे त्या पॅनमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे। आणि पनीर इथे तळून तयार आहे। आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो इथे आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे। आणि याला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे। व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक आणि शेअर करा, कमेंट्स करा, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या एक सबस्क्रायबर केल्यामुळे आम्हाला एक नवीन एनर्जी मिळते, एक नवीन उत्साह वाढतो। आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे पूर्णतः फ्राय झालेला आहे। त्यामध्ये मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे हळद, त्यानंतर लाल तिखट आहे, आणि इथे मी पनीर मसाला जो बाजारात सहज अवेलेबल होतो तो मी इथे टाकून घेतलेला आहे, किंवा तुम्ही छोले मसाला टाकला तरी चालेल। तुम्ही बघू शकता आपले छोले इथे भिजून आपले जे शिजून हे तयार झालेले आहेत। आणि ते सुद्धा आपल्याला इथे आता टाकून घ्यायचे आहेत। त्यापैकी जे काही छोले होते ते मी एका वाटीत काढून ते स्मॅश करून घेतले होते, की जेणेकरून भाजी
हे पातळ होणार नाही, म्हणजे ती थोडी घट्टसर राहील. आणि तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता की इथे काही मी जे छोले होते हे स्मॅश करून घेतलेले होते आणि ते आता आपण इथे टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर 1 चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे, जवळपास 1 ते 1.5 चमचा तुम्ही बघू शकता. त्यामुळे सुद्धा या भाजीला अप्रतिम चव येते. आणि जर तुम्ही छोले नसतील तर तुम्ही पनीर दळून टाकलं तरी चालेल. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावरती भाजलेले छानपैकी असे पनीरचे जे क्यूब्स आहेत ते आपल्याला यामध्ये आता इथे टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि त्यानंतर आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, छानपैकी मिक्सअप करायचं आहे. आणि पनीरला आपल्याला जास्त ओव्हरकुक करायचं नाही, जवळपास फक्त 10 मिनटं 10 ते 15 मिनटामध्ये आपली ही भाजी पूर्ण तयार होईल. आता आपली भाजी जोपर्यंत तयार होते तोपर्यंत आपण मटर पनीर पुलावची पण तयारी करूया. आणि तुम्ही बघू शकता इथे आपली आता 10 मिनटामध्ये भाजी ही तयार झालेली आहे. आणि त्यानंतर इथे मी पुन्हा थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडंच टाकलेलं आहे कारण की छोले ज्यावेळेस आपण शिजवून घेत होतो त्यावेळेस देखील मी मीठ टाकलेलं होतं. आणि जे पनीर आहे ते सुद्धा तळलेलं होतं बटरमध्ये. आणि त्यानंतर मग थोडं आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे आपल्याला इथे पुलाव बनवायचा आहे, त्यामध्ये कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल आणि काही खडे मसाले आहेत, चक्रफूल आहे, दालचिनी आहे, हिरवी विलायची आहे, लवंग आहे. आणि त्यानंतर इथे आहे जिरं. आणि त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत थोडा कढीपत्ता. आणि त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत स्लाईसमध्ये कापलेला कांदा आहे, जवळपास 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर 1 टमाटा आहे, तो सुद्धा इथे बारीक चिरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर भिजवलेला वटाणा आहे, तो सुद्धा आपल्याला इथे आता टाकून घ्यायचा आहे. आणि हे सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आता आपण मीठ टाकून घेणार आहोत, जे पूर्ण पुलावला आपल्याला लागणार आहे तेवढं मीठ आपण आता इथे सगळं टाकून घेणार आहोत, की जेणेकरून हे जो टमाटा आहे छानपैकी शिजेल पण आणि कांद्याला पण छानपैकी सोनेरी रंग येईल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छानपैकी सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे एक मी विशेष वाटण तयार केलं होतं पुलावसाठी, त्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर याचं मी इथे वाटण तयार करून घेतलेलं होतं. या वाटणामुळे हा जो पुलाव आहे याची चव एकदम दुप्पट होते आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम. मी पुन्हा एकदा सांगते, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर यांचं हे छानपैकी आपल्याला वाटण मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 वाट्या बासमती फक्त 10 मिनटं भिजत ठेवलेला होता. 2 वाट्या बासमती मी तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे 4 वाटी गरम पाणी लागणार आहे. म्हणजे एका वाटीला 2 वाटी पाणी हे बासमतीचं जे शिजण्याचं प्रमाण आहे हे एकदम परफेक्ट आहे, एकदम योग्य. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता, नंतर मी इथे 1 चमचा फक्त गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आणि आता जो राईस आहे त्याला आपल्याला छानपैकी थोडंसं या मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस देखील आपण गरम पाण्याचाच वापर केलेला होता. आणि तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपला जो पनीर मटर पुलाव आहे तो सुद्धा इथे आता बनून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता पनीरचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पनीर तळून घातलं तरी चालेल, पण मी शक्यतो तळून न घालता आपल्याला हे आता इथे असेच टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि हे छानपैकी अलगद आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चमचा साजूक तूप इथे टाकून घ्यायचं आहे. तुपामुळे भाताची एकूण एक शीत मोकळी होते आणि चवीला म्हणाल तर एकदम दुप्पट याची चव वाढते. आणि त्यानंतर इथे पालक पुरी तयार करणार आहोत, तर जवळपास 1 मूठभर मी इथे पालक घेतलेलं होते, 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत सगळी पानं. आणि त्यानंतर 1 टमाटा आहे, तो सुद्धा आपल्याला या पाण्याबरोबर शिजवायचा आहे. आणि इथे मी जवळपास 4 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर केला तरी चालेल. आणि त्यासाठी आता हे छानपैकी यामध्ये शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये. आणि तोपर्यंत एक 15 मिनटात तुम्ही बघू शकता की आपला जो पनीर बटर पुलाव आहे, मटर पुलाव आहे, तो इथे बनून
तयार झालेला आहे. आता फक्त थोड्या वेळ याला असंच म्हणजे झाकण न ठेवता आपण थोडं शिजवून घेणार आहोत. शिजून तर गेलेला आहे, फक्त थोडंसं जो पाण्याचा अंश आहे, हा पाण्याचा अंश त्यामधून निघून जाईल. आणि तुम्ही ते बघू शकता की इथे जो आपलं पनीर आणि टमाटा, हिरवी मिरची आहे, हे सुद्धा इथे छानपैकी पाण्यामध्ये शिजलं गेलेलं आहे. आणि आता इथे आपण पुरीची तयारी करूया. आपल्याला साध्याच पुऱ्या करायच्या आहेत. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधंच गव्हाचं पीठ आहे. त्यानंतर इथे मी बऱ्यापैकी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि पुऱ्यांची कणिक मळताना हे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नको, मध्यम याच्यामध्ये आपल्याला ही कणिक ही मळून घ्यायची आहे. म्हणजे पीठ जे आहे ते एकदम जास्त कडकही असायला नको. काही अशा पद्धतीने आपल्याला हे जे कणिक आहे हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि त्यानंतर आपल्याला याचे आता गोळे करून घ्यायचे आहे. आणि एक एक दोन दोन गोळे आपण करून झाल्यानंतर याला आपण आता तळून घेणार आहोत. मी तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाही, मध्यम आकाराच्या आपल्याला पुऱ्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत. आणि एक एक करून छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता की किती सुंदर ह्या पुऱ्या आपल्या इथे बनून तयार होत आहेत. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला. आणि तुम्ही बघू शकता की आपली जी पहिली पुरी आहे ही ते बनून तयार आहे, किती टम्म फुगलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण पालक पुरी बनवणार आहोत. त्यामध्ये आता मी इथे जवळपास 3 वाटी गव्हाचं पीठ होतं आणि साधारण अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता जवळपास 2 मोठे चमचे मी तीळ टाकून घेतलेले आहे. त्यानंतर ओवा आहेत, ओवांनासुद्धा आपल्याला इथे आता क्रश करून घ्यायचं आहे. आणि क्रश केल्यानंतर ह्यासुद्धा आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण इथे जे वाटण तयार केलेलं होतं, पालक, टमॅटो आणि हिरवी मिरची, हे सुद्धा आपल्याला यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कणिक मळताना मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकूनच आपल्याला ही पण थोडी तशीच कणिक मळायची आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा ज्या पालक पुऱ्या आहेत ह्या आपल्या बनून तयार आहेत. तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने आपल्या या ज्या पालक पुऱ्या आहेत या इथे बनून तयार आहेत. तुम्ही यामध्ये तुमच्या याच्यानुसार तुम्ही हळद वगैरे टाकली तरी चालेल, परंतु नुसतं पालकचा जो गर असेल तो टाकून जरी या पुऱ्या केल्या तरी त्या चवीला एकदम अप्रतिम लागतात. आणि खायला पण म्हणाल तर एकदम रुचकर. तिळीमुळे ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या खूप छान लागतात आणि लहान मुलांना देखील या पुऱ्या खूप आवडतात. असं मुलं हे पालक खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने पालक पुरी नक्की बनवून बघा आणि मुलांना नक्कीच आवडेल ह्या पुऱ्या. आणि आवडतील तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्या ह्या पालक पुऱ्या देखील इथे बनून तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता की किती टम्म फुगलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामुळे ह्या थोड्या क्रिस्पी होतात. चला तर मग आता आपण ताट तयार करून घेऊया. यामध्ये आम्ही ह्यावेळेस आणलेलं होतं आम्रखंड आणि त्यानंतर आहे इथे छोले पनीरची भाजी आहे. त्यानंतर आहे आपला व्हेजिटेबल पुलाव आहे, पनीर मटरचा पुलाव. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपला हा पुलाव पण इथे बनून तयार झालेला आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम. आणि त्यानंतर आहे इथे आता आपल्या साधी पुरी आपण इथे ठेवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आहे आपली इथे पालकची पुरी. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला अवश्य सबस्क्राईब